उंचावरनं बघितल्यानंतर 3च मिनिटात रस्ता सापडलाय, एक खडी उतरण, आणि आम्ही आलोय आता ह्याच्यापाशी, पाण्याच्या झऱ्यापाशी. आणि येस, वी गॉट इट. ए ये रे दाद्या, सापडलंय. अरे काठी दिले की हातात, लाव की मग. आणि हा नजारा दादा ना, सगळं जंगल, जबरदस्त जंगल आहे. आणि हा आता पाण्यानं धबधबा हुडकायचा आहे. मित्रांनो, निसर्गाची किमया काय वेगळी. कराड जवळ असं ठिकाण आहे आणि दुर्दैवानं इतकी वर्ष माहिती नाही, त्याचं काय वर्णन करावं. पण हा आता ट्रेल सापडलाय. ऐन पावसाळ्यात फुल धमाल असणार आहे. धाडस म्हणा किंवा काही म्हणा, आपण लोक येत असतात, पण आपण जेव्हा पहिल्यांदा येतो आणि आपण स्वतः रस्ता हुडकत असतो, त्यावेळेला मजा काही और असते. प्रामाणिकपणे की रस्ता हुडकत निघालोय, थोडासा अनुभव आपल्या गाठीशी आहे. आणि हा सगळा नजारा. आणि राहावा माझ्याबरोबर प्रवासात, तुम्हालाही जरा फिरवतो. हा कराड जवळचा निसर्ग बघून कुणाला खरं वाटणार नाही, पण लाजवाब ट्रेल आहे. ऐशपथ, नागखोळा नागखोळा नागखोळा. मित्रांनो, अजून काय हवंय? मस्तपैकी पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि दोस्त आमचे येत आहेत. क्या बात. मित्रवरी आमचे येत आहेत आणि इथपर्यंतच येऊन थांबतोय. आता जंगलातनं आलेला ओहोळ आहे आणि या इथे एक मस्तपैकी कुंड आहे. सो थांबूया इथे. हा इथं लागलाय डोह आणि इथून साधा ट्रेल आहे. भरपूर भ्रमंती झाली, 1 तासाची. रस्ताच आयडिया आली आहे आणि हुडकू. आता थोडी पोटपूजा करूया आणि निघूया परत. जास्त गरम खायचं नाही, भाजतं आहे की नाही. मग एवढं आत्ता आलो, एवढं भास. पुढल्या केपाला इथनं पुढं ट्रेल मारू. हा म्हणायचं मेवा, शेंगदाणा, हरभरा, मूग, टमाटो, कोथिंबीर, लिंबू, चाट मसाला आणि आमचे दोस्त आणि हा धबधबा आणि स्वतः हुडकलेला रस्ता. पौष्टिक आहार जिंदाबाद. भेटत राहू असंच. दादा जबरदस्त ट्रेल आणि नाद बरा, काय बोलावं.